काही लोकांना फक्त इंग्लिशच कळतं आणि आपल्या लंकेभाऊला फक्त लोकांची भाषा कळते, म्हणजे मराठी भाषा. त्यामुळे मराठीत भाषण करूया. या स्थळाचं फार महत्व आहे. 1942च्या आसपास चले जाओ ब्रिटिश अशी एक चळवळ अख्ख्या महाराष्ट्रात सुरू झाली होती आणि आपल्या जिल्ह्यातली चळवळीची सुरुवात या चौकातून सुरू झाली. आणि आता तुम्हा सगळ्यांना बघितल्यानंतर चले जाओ भाजप नक्कीच या जिल्ह्यातून होणार असा विश्वास या ठिकाणी आम्हाला. आणि जेव्हा इथं सभा घेतली जाते तेव्हा क्रांती होती म्हणजे होतीच. त्यामुळे या लोकसभेमध्ये क्रांती होणार का नाही होणार? सुरेश भाऊंना आपल्याला खासदार बनवायचंय का? अहो आपण तर सर्वजण त्यांना खासदार बनवण्यासाठी प्रयत्न करतच आहोत, पण या मतदारसंघामध्ये अजबच काय गोष्टी घडतायत. काही पत्रकारांनी आत्ताच्या भाजपच्या खासदाराला प्रश्न केला, काय बाबा काय वातावरण आहे? लोक तर प्रतिसाद तुतारीला तिथं देत आहेत. इथले खासदार चिडले आणि शेवट त्यांनी काय सांगितलं, ज्याला तुतारीला मतदान करायचं त्यांनी करा. अहो खासदार साहेबांना मला खरं तर सांगायचंय, आम्ही तर 2 लाखाची लीड घेऊन चाललेलो आहोत, पण तुमचे जवळचे कार्यकर्ते असं म्हणत होते की आम्हाला लंकेभाऊंचा तिथं प्रचार करायचा आहे. आता तुम्हीच परवानगी दिली, त्यामुळे आता लंकेभाऊची लीड या मतदारसंघामधून 3 लाखची नक्कीच असेल असा विश्वास. अहो इथं जर आपण बघितलं तर प्रचार फार वेगळाच चाललाय. काही दिवसांपूर्वी माझ्याबद्दल ते बोलले, मी फक्त सोशल मीडियावर फोटो टाकतो. त्यांना एवढंच सांगायचंय मला, मी काहीतरी करतो म्हणून मला सोशल मीडियावर फोटो टाकता येतात, तुम्ही काहीच करत नाही त्यामुळे फोटो कसे टाकणार? आणि मला वाटतं की मी जातो, मी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा केस कापण्यासाठी जात असतो. यांच्या पोटामध्ये का दुखते मला माहित नाही, कदाचित त्यांना इंग्लिश जमतं, हे भारतामध्ये केस कापत नसावेत. अहो खासदार साहेब, तुम्हाला मला विनंती करायची आहे की माझ्या समोर नाही तर लोकांसमोर इथं तुम्ही हे वक्तव्य केलं, पण हेच वक्तव्य जर तुम्ही मोदी साहेबांसमोर केलं असतं, गेल्या सभेमध्ये पोलिसांनी तुम्हाला ढकलून बाहेर काढलं, आता जर केलं तर तुमची कॉलर पकडतील आणि बाहेर काढतील अशी परिस्थिती आहे. अहो अनेक विषय अनेक मुद्दे, त्या म्हणतात मी विकास केला. त्यांनी काय सांगितलं, मी रोड आणले. अहो त्याच्यामध्ये जो माझ्या मतदारसंघामधला जो रोड आहे, सोलापूर पासून नगर पर्यंत, तसंच जामखेड पासून श्रीगोंद्यापर्यंत, याला 1400 ते 1500 कोटी रुपये लागले. तो रोड 3 वर्षापूर्वी सुरू झाला, संपला सुद्धा, लोक आता त्या रोडवर ये जा करू शकतात. या भागामध्ये जेव्हा गडकरी साहेबांची सभा झाली होती तेव्हा गडकरी साहेबांनीच सांगितलं होतं त्या रोडसाठी पाठपुरावा हा पवार साहेबांनी केला होता. अहो तुम्ही माझ्या मतदारसंघातले रोड सोडा हो. मला साधा प्रश्न तुम्हाला करायचा आहे, तुम्ही तेव्हा तुमच्या घरी जाता, ठीक आहे तुम्ही हेलिकॉप्टरने जाता असं आम्हाला कळालंय, पण तुम्ही जर रोडवरनं गाडीने घरी जायचं असेल तर तुम्हाला कुठला रोड घ्यावा लागतो? झालाय का रोड? अहो तुमच्या घरामध्ये मंत्री पण, तुमची सरकार केंद्रात, तुमची सरकार राज्यात, पण मग तुम्हाला साधा रोड सुद्धा करता आला नाही आणि इथं येऊन तुम्ही काही फालतू वक्तव्य तिथं करता. मीडियावाले इथं बरेच आहेत. कालच मला असं कळतंय की दांडक्याबद्दल काहीतरी सांगितलं मीडियाचं. मला भाजपच्या सर्व नेत्यांना सांगायचे, दिल्लीतली मीडिया बिकाऊ असेल पण आमच्या महाराष्ट्रातली मीडिया बिकावणार आहे. आता या मीडियाचा आणि खास करून स्वाभिमानी मीडियाच्या लोकांना मी विनंती करेन, तुमच्या हातामध्ये जे दांड असतं, जे काय काठी असते नाही तर बूम असतो, त्या बूमचा कसा वापर तुम्ही करायचा हा तुम्ही तिथे ठरवायचा. ही आजची अशी परिस्थिती आहे. आपल्या शहरामध्ये जिथं आपण बसलो आहोत तिथं मला असं कळालंय की इथं ताबा गँग, बारामती त्या भागामध्ये
मलिदा गँग आहे आणि इथं काय ताबा गँग. ताबा गँग काय करते, सामान्य लोकांची मोकळी जागा दिसली की कब्जा घेतला. मला इथं असणारे जे सीओचे अधिकारी त्यांना एवढंच सांगायचे, अरे गरिबाच्या जागाचे काय ताबा गँग घेताय आणि त्या ताबा गँगला तुम्ही आज जर सहकार्य केलं 2024ला इथं सरकार हे आपल्या विचाराचं येणार आहे तेव्हा तुम्हाला सोडणार नाही. त्यामुळे सामान्य लोकांना त्रास कुणी इथं दिला नाही पाहिजे. पोलिसांना सुद्धा विनंती करायची, तुम्ही सगळे त्या पद्धतीने वागत असता असं मला वाटत नाही, पण तरी सुद्धा पोलिसांनी सामान्य कार्यकर्त्यांवर जर तिथं चूक नसताना सुद्धा कारवाई जर केली तर आमचं सरकार आल्यानंतर तुमच्याकडे सुद्धा आम्ही बघून घेऊ. कारण आज या देशामध्ये काय परिस्थिती, काल एक सर्वे आला, अख्ख्या देशाचा सर्वे आला, त्या सर्वेमध्ये 50% जागा या इंडिया आघाडीला आणि बीजेपीला तिथं दिसत आहेत. म्हणजे 240-45च्या आसपास दोन्ही गट तिथं आहेत. काय म्हणत होते हे 400 पार 400, अहो हे 200 पारच होणार नाही अशी या भाजपची परिस्थिती आहे. आणि जेव्हा 240-250च्या आसपास इंडिया आघाडीचे लोक निवडून येणारे खासदार या देशामध्ये, त्यामुळे जे कोणी मित्र पक्ष हे भाजप बरोबर आज गेलेले आहेत आणि भाजपने त्या मित्र पक्षावर अन्यायच केलेला आहे ते सुद्धा आपल्याकडे येतील आणि या देशामध्ये कोणाची तिथं सरकार येणार तर तुमची आमची सगळ्यांची इंडिया आघाडीची सरकार देशामध्ये येणार. अहो चले जाव फक्त इथं होणार नाही, चले जाव उत्तर मध्ये सुद्धा होणार आहे. तिथं वातावरण नाही भारी झालंय, तिथं मशाल येणार आणि इथं काय येणार. पण मी तुम्हाला विनंती करतो, अनेक लोक इथं दमनगिरी दाखवतील, भूतवर ताबा घेण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला अडचण आणण्याचा प्रयत्न करतील, उगाचच कारवाई करण्याचा प्रयत्न तिथे करतील. पण दमनगिरीची जी आजची परिस्थिती आहे ना, आपल्या या तालुक्यामध्ये आयटी सेंटर जसं आलंय ना, आलंय का नाही. आयटी सेंटर मध्ये कोण बसतं माहित नाही, पण खोटं आयटी सेंटर आहे. तसंच इथली दबंगगिरी सुद्धा खोटी आहे आणि तुम्ही जर एकत्रित आला तर दबंगगिरीला उत्तर तुम्हीच म्हणजे सामान्य लोक हे देऊ शकतात. इथं एमआयडीसीचा प्रश्न आहे. पवार साहेबांनी हे जे खासदार आहेत ते काय म्हणतात, राधाकृष्ण विखे पाटील साहेब काय म्हणतात, पवार साहेबांनी या भागामध्ये काय आणलं. मला त्यांना एवढंच सांगायचं, गेल्या 50 वर्षामध्ये तुम्ही इथं काय आणलं तेवढं फक्त सांगा. इथं तुम्हाला मेडिकल कॉलेज आणता आलं नाही का, कारण तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कॉलेज तिथं पाहिजे होतं. अहो इथं प्रत्येक एमआयडीसी जर कोणामुळे आले असेल तर पवार साहेबांमुळे आले आणि काँग्रेसचं सरकार असताना पवार साहेबांनी त्यावेळेस पाठपुरावा केला होता. तर मग उगाच हवेतला गप्पा आता बंद करा. तुम्ही ज्या ज्या गावामध्ये जाता तिथं तुम्हाला लोक नाकारतायत, कुठेतरी समजून घ्या. आणि तुम्हीच आता म्हणलेला की या भागामध्ये फक्त तुतारीच वाजणार आणि हीच आजची परिस्थिती आहे. त्यामुळे मी तुम्हाला विचारतो, या सामान्य कुटुंबातल्या एका कार्यकर्त्याला दिल्लीला पाठवायचं का नाही पाठवायचं. नक्की का. इथं जर शेतकरी आल्यात विमा मिळाला का आपल्याला, कांद्याची ऊसाची परिस्थिती वाईट आहे, तणाव धोरणासाठी सुद्धा हे बोलू शकले नाहीत. अहो मराठा आरक्षणासाठी सुद्धा मराठी मांडलं असतं. आणि या सरकारने आणि त्यांचे जे मित्र आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी काय सांगितलं होतं 2014ला बारामतीला येऊन, आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये काय करणार, धनगर आरक्षण देणार. दिलं का त्यांनी. अहो तुम्ही मराठा समाजाला फसवताय, तुम्ही ओबीसी समाजाला फसवताय, तुम्ही धनगर समाजाला फसवताय, तुम्ही लिंगायत समाजाला फसवताय. त्यामुळे तुम्हाला काय जमतं, फक्त फसवा फसवी जमते. आणि इथली जनता आता इलेक्शन ताब्यात घेतलं आणि इथं सत्ता बदल होणार म्हणजे होणार असा विश्वास या ठिकाणी माझ्यासाठी वाटतो. मला काही युवा भेटले, त्यांनी सांगितलं आम्ही पुण्याला शिक्षणासाठी जातो. मी म्हणलं कसे जातात, ते म्हणले बसने जातो. म्हणलं काय ते रेल्वे आहे नाही, ते म्हणले नाही नॉनस्टॉप रेल्वे झाली पाहिजे. मागणी आहे का नाही, आहे का नाही युवाची मागणी. आता मग ही जर मागणी असेल तर तुमची केंद्रात सत्ता आणि राज्यात सत्ता असताना सुद्धा तुम्हाला या गोष्टी करता आल्या नाही. अहो लंपीच्या वेळेस तुम्हाला औषधं मिळत नव्हती. अहो आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आणि लंकेभाऊ असतील आपल्या विचाराच्या मतदारसंघामध्ये बाहेरून तिथं औषधं आणली.
आणि तिथं त्या औषधाचा वापर करून जेव्हा राज्य हे 15% होतं, आम्ही तिथं 90% लंपीच्या औषधाच्या बाबतीत गेलो. का तुम्ही कमी पडला? का दुधाचे भाव तुम्हाला वाढवता येत नाही? अहो, विकास म्हणजे तुमचा व्यक्तिगत विकास नसतो. विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल तर सामान्य लोकांचा विकास करणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे त्या बाबतीत हे सरकार आणि हे सर्व नेते कुठेतरी कमी पडले आणि म्हणून तुम्हाला सांगतो की इथं सत्ता बदल झाला पाहिजे. त्यामुळे 3 लाख धरायचं का 2 लाख? तुम्ही कसे येऊ लोकांना तुमच्यावर जर कारवाई झालं काय करणार तुम्ही? ताबा घ्या, तुमच्या घरी आली आणि तुम्हाला धमकी दिली तर काय करणार तुम्ही? क्रांती एवढी सोपी नसते. क्रांतीला आपल्याला पुढे यावं लागतं, लढावं लागतं. लढल्यानंतर विजय नेहमी सामान्य लोकांचाच होतो, जो या मतदारसंघामध्ये तिथं होणार आहे. त्यामुळे जास्त न बोलतो तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की हे जे सरकार आहे ते शेतकऱ्याच्या विरोधात, हे जे सरकार आहे ते युवांच्या विरोधात, महिला सुरक्षतेच्या विरोधात, सामान्य लोकांच्या विरोधात. आणि त्याला खऱ्या अर्थाने जर उत्तर द्यायचं असेल तर ते आत्ताच द्यावं लागेल. हे भाजपचे नेते इथं काय म्हणते माहिती का? मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे. राहुल गांधी सुद्धा तिथे प्रयत्न करताय, लोकांत जाताय, पण ही खऱ्या अर्थाने जर लढाई कोणाची असेल तर मोदी साहेब विरुद्ध सामान्य लोक आहे. सामान्य लोक हेच ते मोदी साहेब, हेच ते भाजपचं सरकार ज्यांनी खंडाच्या किमती वाढवल्या, पेट्रोलच्या किमती वाढवल्या, डिझेलच्या किमती वाढवल्या. त्याच्याच बरोबर जी काही नोकरी ते देणार होते, नोकरी या युवांना त्यांनी दिली नाही. अशा अनेक विषय इथे बोलू शकतो. पण खऱ्या अर्थाने या भागाचा विकास आपल्याला करायचा असेल तर मग आपल्याला सामान्य कार्यकर्त्याला दिल्लीला पाठवावं लागेल. आणि हे जे आपले दिल्लीचे विषय जे आज मांडले जात नाही ते आपला हा सामान्य कार्यकर्ता तिथे 100% मांडेल असा विश्वास आमच्यासारख्याला तिथं वाटतो. आणि हे करत असताना तुम्हा सर्वांना एकत्रित यावं लागेल, बूथवर लक्ष द्यावं लागेल. ही भूमी पवित्र भूमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म या भूमीमध्ये झालाय. मराठ्यांची शेवटची लढाई इथं झाली. फक्त लढाई झाली नाही तर त्याच्यामध्ये विजय सुद्धा आपला तिथं झाला होता. सद्गुरू संत भगवान बाबांचं इथं प्रेरणास्थान आहे. असे अनेक देवस्थान इथं आहे जे आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतात. आणि सर्व थोर व्यक्तीने आपल्याला काय शिकवलंय तर आपल्या हक्कासाठी आपल्या तिथं लढायचं म्हणजे लढायचं. आणि हीच ती वेळ परत कधी येणार नाही. आणि या वेळेचा योग्य वापर करत आपली तुतारी या ठिकाणी तुम्ही सर्वजण वाजवाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण आहात यासाठी मी मनापासून एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान. धन्यवाद रोहित दादा. आणि यानंतर मी थेट निमंत्रित करणार आहे तमाम नगर दक्षिण मधल्या सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्यासाठी हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांचा वैचारिक नवे रक्ताचा आणि खराखुरा वारसा तुमच्या आवाजामध्ये मिळणारे युवा सेनेचे प्रमुख, शिवसेनेचे नेते, सन्माननीय आमदार आदित्य साहेब उद्धव ठाकरे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आदित्य साहेबांना मी निमंत्रित करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तरुणांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एक उत्साह पेरणार हे आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि आमदार सन्माननीय आदित्य साहेब उद्धवजी ठाकरे यानंतर आपल्याशी संवाद साधतील. स्वाभिमान जनसंवाद यात्रेची आजची सांगता सभा या निमित्ताने आपल्याला संबोधित करतील सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे. आपल्या या स्वाभिमानी नेत्यासाठी टाळ्यांचा जरा जोरदार आवाज पुन्हा गावत करूया. बस हा नाही ठीक आहे. मागे साहेब. जय महाराष्ट्र.
साहेबांची परवानगी घेऊन मी नंतर छत्रपती संभाजीनगर इथे जाणार आहे. परत मुंबईला जाऊन उद्या पुन्हा एकदा साहेबांबरोबर सभा आहे. पण लंकेजी, आज खास करून तुमच्यासाठी इथे आलेलो आहे मी. आणि इथे आल्यानंतर तुमचं दिल्लीसाठी बुकिंग करून आलेलो आहे. जर आपण सभा पाहिलीत, हे कॅमेराचे जे लोक आहेत, कॅमेरावाल्यांनी जर सभा मागे दाखवली तर सभेचं टोकच कुठे कळत नाहीये. मला वाटतं इथे आहे, डावीकडे, उजवीकडे, खिडक्यांमध्ये, मागे हे टोक दिल्लीपर्यंत पोचलेलं आहे. आणि तुम्ही तिथे पण जाल तेव्हा हे टोक तुम्हाला तिथे दिसणार आहे. पण हेच चित्र आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक मतदारसंघात दिसत आहे. आणि हे जे चित्र आपल्याला महाराष्ट्रात दिसत आहे तेच चित्र आपल्याला देशभर दिसत आहे. कारण कुठे ना कुठेतरी आपल्या कानावर सतत ते 400 पार काहीतरी येत असतं. पण 400 पार नाही, पारच्या आत येतं तडीपार लागलेला आहे. आणि लोक बोलायला लागलेत, अब की बार भाजपा तडीपार. हे देशभरात ऐकू येत आहे. आज आपण पाहिलं असेल, कुठेतरी काल मी घोषणा ऐकली, साऊथ से साफ आणि नॉर्थ में हाफ अशी भाजपाची परिस्थिती झालेली आहे. साऊथ से साफ, नॉर्थ में हाफ. दक्षिण भारत जर आपण पाहिलात तर कर्नाटक असेल, तमिळनाडू असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, केरळ असेल, कुठेही भाजपला सीट येणार नाही असं दक्षिण भारताने तर ठरवलेलंच आहे. ठीक आहे, मला वाटलं विजा वगैरे कडके लागली. माईकचं काय झालं? आता ऐकू येतोय का आवाज? इकडे काहीतरी गडबड झाली. साधा माईक आहे का? चालू कर ना. इथली पब्लिक जरा मागा सारखा, बरं प्लीज मागा सारखा. ठीक आहे, हा आवाज येतोय का? चालेल, मग असं बोलतो मी. हे बरं आहे, जवळ आलं तुमच्या. आज जर आपण पाहिलं तर दक्षिण भारतातून पूर्ण भाजप साफ होते की काय असा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि जबाबदारी आता आपल्यावर आहे, मध्य भारत असेल, उत्तर भारत असेल, की आता आपण काय भूमिका बजावणार आहोत. आपण एक पाहत आहोत, उत्तर भारतमध्ये बिहार असेल, राजस्थान असेल, झारखंड असेल, दिल्ली असेल, ह्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की आता भाजपा सरकार आपल्याला परवडणार नाही, भाजपाकडून आपलं हे शासन जमणार नाही. कारण 10 वर्ष आपण अत्याचार पाहिलेत, जुमले पाहिलेत. आता जुमल्याचं नाव गॅरंटी केलंय 2024 मध्ये. आता बस करा दादा, आता राहू दे, मी हाच माईकवर बोलतो, आता राहू दे. आता येतोय का आवाज? ठीक आहे. नाही, आवाज तसं भाजपावाले दाबत असतील तर सांगतो त्यांना, दाबायचा प्रयत्न करू नका. येताना जिथून जिथून रोड शो येत होता तिथे लाईट बंद करत होते, बरोबर ना? तरी आपल्याला कोणी बंद करू शकत नाही. ही भूमिका आज आपण सगळ्यांनी इथे दाखवलेली आहे, ही ताकद आपण दाखवलेली आहे. आणि महत्वाची गोष्ट हीच आहे, बिहार जर आपण पाहिलं, जसं मी सांगितलं, दक्षिण भारतात भाजपाची एक सुद्धा सीट येत नाही. बिहारमध्ये माझ्याच वयाचे जे आहेत तेजस्वी यादव ते देखील लढत आहेत. तिथे नितीश कुमारजींनी पलटी मारली, पुन्हा एकदा भाजपासोबत गेले. आणि अनेकदा त्यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केल्यानंतर देखील 1 रुपया सुद्धा जी काही पॅकेज तिथे वचनं दिली होती की आम्ही एवढ्या कोटीचं पॅकेज देऊ, तेवढ्या लाख कोटीचं पॅकेज देऊ, बिहारमध्ये 1 रुपयाची मदत आली नाही. आणि आज तेजस्वी यादव तिथे कमीत कमी 20 सीट जिंकून दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. झारखंडमध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर हेमंत सोरेन साहेब आहेत, तिकडे मुख्यमंत्री होते. ईडी, त्यांचा जो भाजपचा मित्रपक्ष ईडी, IT, CBI त्यांच्या घरी पाठवली, उचललं त्यांनी, आत टाकलं. झारखंडने आता ठरवलेलं आहे की स्वाभिमानी झारखंड आहे, झारखंड ऐकून घेणार नाही, भाजपची हकालपट्टी करणार, हे झारखंडने ठरवलेलं आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल साहेबांना मुख्यमंत्री असताना देखील कोणीतरी काहीतरी सांगितलं की आम्ही एवढे पैसे अरविंद केजरीवाल यांना दिले. केजरीवाल साहेबांना तिथे ईडीने अटक केलेली आहे. आणि आज आपण कोर्टात पाहत आहोत, केजरीवाल साहेब आंबे किती खातात, इन्सुलिन किती घेतात, ह्याच्यावर चर्चा सुरू आहे. आणि हे सगळं सुरू असताना जर तुम्ही 400 पार करणार असाल, भाजप खरोखर 400 पार करणार असतील, तर तुम्ही मला सांगा, आज महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे, आज बिहारमध्ये जी परिस्थिती आहे, आज दिल्लीमध्ये जी परिस्थिती आहे, आज काश्मीरमध्ये जी परिस्थिती आहे, जी परिस्थिती सगळीकडे पाहता भाजपा 400 काय 300 काय 200 तरी पार करू शकणार आहे का? तुम्ही मला सांगा, करू शकणार आहे?
आज भाजपाच्या मनात जी भीती बसलेली आहे ती भीती जर नसती तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षापूर्वी जी गद्दारी झाली, 2.5 वर्षापूर्वी शिवसेना पक्ष फोडला गेला, नंतर मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, एक परिवार फोडला, आणि ह्या वर्षी आपण पाहिलं असेल काँग्रेसमधून आमदार फोडण्याचा प्रयत्न केला. हे सगळं चोरून म्हणजे शिवसेना पक्षाचं नाव चोरलं, धनुष्यबाण चोरला, घड्याळ चोरलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरले, काही काँग्रेसचे आमदार चोरले, आणि आता ठाकरे पण चोरायला लागलेले आहेत. पण भाजपाला सीट काही येणं इथे जमणार नाही हे आपण जनतेने ठरवलेलं आहे. आज भाजपकडून जो प्रचार व्हायला पाहिजे होता, 10 वर्ष जर आपण पाहिलं तर बहुमताचं सरकार चालवलं, हुकुमशाही चालवली या देशामध्ये. असं मिलीजुली सरकार नव्हती की 10-12 पक्ष घेऊन चालवतात. स्वतःचं सरकार होतं, बहुमताचं सरकार होतं. मागच्या वेळी 2019ला 303 आपण त्यांना जिंकून दिले होते. आम्ही देखील त्यांच्यासोबत प्रचार केला होता. 2014 मध्ये असेल, 2019 मध्ये असेल, दोन्ही वेळा आम्हीच फसलो नाही, आपण सगळे फसलात. आपल्याला वाटलं होतं अच्छे दिन आएंगे. आठवतं ना ते गाणं, अच्छे दिन आने वाले हे, आठवतं का? किती लोकांनी ऐकलं होतं? आता जर भाजपवाले तुमच्या गावात प्रचाराला आले ना, अजून एक गाणं होतं, नो उल्लू बनाविंग, नो उल्लू बनाविंग. किती लोकांनी ऐकलं ते गाणं? ती रिंगटोन त्यांना जरा ऐकवा. कारण आपल्याला 2014 मध्ये जी वचनं दिली होती त्यांनी काय सांगितलं होतं? 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येणार होते. मी समजतो इथे आलेत, सगळ्यांच्या खात्यात 15 लाख रुपये आलेत का? आले असतील तर हात वरती करा. खोके काही आमदारांना मिळाले, तुम्हाला आलेत 15 लाख रुपये? खोकेवाल्याने दिले. आता मी तुम्हाला विचारतो, हे 2014ला आपण ऐकलेलं, प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार होतं 2022 पर्यंत. शेतकरी बांधव किती आले तिथे हात वरती करा. उत्पन्न दुप्पट झालंय आपलं? झालंय? 2022 पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार होतं प्रधानमंत्री आवास योजनेत. किती लोकांना घर मिळालेत प्रधानमंत्री महोदयांकडून? हात वरती करा. महागाई कमी होणार हे सांगितलं होतं. डॉलरला रुपये मिळणार होता. आज रुपये कितीला आहे? डॉलर कितीला आहे? जीडीपी, अर्थतज्ञांचं जीडीपी वेगळं, आपलं सामान्य नागरिकांचं जे जीडीपी असतं, गॅस, डिझेल, पेट्रोल, हे जीडीपी कमी होणार होतं. गॅस 2014ला कितीला होता? आता कितीला आलाय? हे बरोबर 400 पार झालं की. मग आता डिझेल कितीला होतं? आता कितीला आहे? आणि पेट्रोल कितीला होतं? आता कितीला आहे? मग तुम्ही मला सांगा, जे 2014ला आणि 2019ला वचनं दिली होती ती पूर्ण झाली आहेत का? झाली आहेत का? 10 वर्षानंतर माझी अपेक्षा ही होती की भाजपा जेव्हा प्रचार करेल तेव्हा आपल्याला सांगेल की आम्ही नोटाबंदी केली, त्यामुळे काळा पैसा पूर्ण नष्ट झाला, 15 लाख सगळ्यांच्या खात्यात आले, अतिरेक्यानं आम्ही मारून टाकलं, नोटाबंदी झाली. फायदा कोणाचा झालाय? तुमचा झालाय फायदा? मला वाटलं होतं 10 वर्षानंतर जीएसटीचा फायदा आपल्या प्रत्येक शहराला होईल, प्रत्येक गावाला होईल, तुम्हाला सामान्य नागरिकांना होईल, आपल्या इथे व्यापाऱ्यांना होईल. व्यापाऱ्यांना फायदा झालाय याचा जीएसटीचा? नाही झालाय. पण 10 वर्षानंतर आज धक्कादायक गोष्ट ही आहे की भाजपचे नेते प्रचार कशावर करतायत? मटन, मांस, मच्छी. ही काय प्रचाराची गोष्ट झाली? विरोधी पक्ष काय खातं, तुम्ही काय घालता? आणि आज तुम्हाला सांगतो मी, ही जी हुकुमशाही बद्दल आम्ही सतत बोलत आहोत, जे आम्ही महाविकास आघाडी म्हणून बोलत आहोत, इंडिया आघाडी म्हणून बोलत आहोत, ही काही थट्टा नाहीये, ही उगाच राजकीय घोषणा नाहीये. खरोखर सांगतो तुम्हाला, जर हे सरकार चुकून भाजपचं पुन्हा आलं, येणार नाही, आम्ही येऊ देणार नाही, शपथ घेतलेली आहे, पण जर आलं तर तुमच्या घरात घुसतील हे आणि तुम्हाला सांगतील काय खायचं आणि काय नाही खायचं, तुम्हाला सांगतील काय घालायचं आणि काय नाही घालायचं. कारण हे खोटं बोलण्यात एवढे माहीर आहेत आणि घरात घुसण्यात एवढे माहीर आहेत. हे भाजपावाले घरात घुसले की घर फोडणार, हे तुम्ही लक्षात ठेवा. पण आपल्या या देशाचं दुर्दैव असं आहे, या मागच्या अर्थसंकल्पामध्ये जानेवारीचाच अर्थसंकल्प जर आपण पाहिला तर निर्मला सीतारामन ताईंना 4 जाती नवीन दिसलेल्या आहेत. त्यांनी
हॅलो 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 येतोय का आवाज? आत्ताकडे या जानेवारीच्या अर्थसंकल्पामध्ये 4 नवीन जातींचा शोध निर्मला सीतारामन ताईंनी लावलेला आहे. पहिली जात ही त्यांनी सांगितलं, पहिला वर्ग हे सांगितलं शेतकरी. इथे बाबा आता हलू नका, परत आवाज जाईल. दुसरा वर्ग त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे महिला. तिसरा वर्ग त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे युवा. आणि चौथा वर्ग जो त्यांनी सांगितला तो म्हणजे गरीब. जरा बसून घ्या, शांत बसून घ्या. गर्दी झालेली आहे, मला माहिती आहे ही सीट 100% येणार आहे, पण थोडा उत्साह 4 जून साठी ठेवा. 4 जूनला माईकची गरज नाही, मग आपल्याला संसद भवनाचा माईक वापरायचा आहे. तर हे जे 4 वर्ग सांगितलेत त्यांनी, हे जे 4 वर्ग मी सांगते आपल्याला, निर्मला सीतारामन ताईंनी सांगितलं आता मी 4 वर्गांकडे वळणार आहे, 4 ह्या जातींकडे वळणार आहे, शेतकरी, महिला, युवा आणि गरीब. आज मी तुम्हाला विचारत या 4ही जातींमधून, या 4ही वर्गांमधून या देशामध्ये कोणी खुश तुम्हाला वाटतंय का? कोणी तुम्हाला संतुष्ट वाटतंय का? कोणाला असं वाटतंय का की हे आपले सरकार आहे? इथे मी बघतो सगळेच शेतकरी बांधव आलेले आहेत. आज मी तुम्हाला विचारत आहे, 2 महिन्यापूर्वीची तुम्ही बातमी तर वाचली असेल, टीव्हीवर पाहिलं असेल, दिल्लीकडे एक मोर्चा निघाला होता. उत्तर प्रदेशमधले शेतकरी होते, हरियाणामधले शेतकरी होते, पंजाबमधले शेतकरी होते, चंदीगडमधले शेतकरी होते. आणि हे सगळे शेतकरी बांधव, हे सगळे अन्नदाता दिल्लीकडे एवढ्यासाठीच निघाले होते. ते तेवढेच आठवण करून देत होते की प्रधानमंत्री साहेब, तुम्ही 2 वर्षापूर्वी जी आम्हाला वचनं दिली होती ती तुम्ही पूर्ण कधी करणार? पण झालं काय? ह्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारमधून कोणी अतिरेकी बोलत आहे, कोणी माओवादी बोलत आहे, कोणी अर्बन नक्सल बोलत आहे, कोणी लाठीचार्ज करायचे आदेश देत आहेत. या शेतकऱ्यांचा जो आदर व्हायला पाहिजे होता, जो अन्नदाता देवो भव, ही संस्कृती आपण जी जपत असतो, ह्या महाराष्ट्र जपत असतो, दिल्लीच्या केंद्र सरकारने, भाजपच्या सरकारने ह्याच शेतकऱ्यांवर पूर्ण सैन्यबळ वापरलं, लाठीचार्ज केला, अश्रुधूर सोडला, फायरिंग केलं. आणि इथे जो ड्रोन फिरत होता, कुठे जरा ड्रोन दाखव, कुठे ड्रोन आहे का इथे? कुठे गेला ड्रोन? बंदी घातली ड्रोन. हा बरोबर आहे, कारण हाच ड्रोन जो, तर तुम्हाला इथे भीती वाटत नाही या ड्रोनची, कारण ह्याच्यात कॅमेरा आहे. त्या दिल्ली सरकारनी, केंद्र सरकारनी, भाजपाच्या सरकारनी शेतकऱ्यांवर ह्याच ड्रोन मधून अश्रुधूर सोडलेला आहे. हे सरकार आणि हे भाजपा तुम्हाला मान्य आहे का? ही भाजपा लाठीचार्ज करणारी शेतकऱ्यांवर तुम्हाला मान्य आहे का? ही भाजपा अश्रुधूर सोडणारी शेतकऱ्यांवर तुम्हाला मान्य आहे का? आठवा आपले महाविकास आघाडीचे दिवस. दिल्लीपर्यंत काय मी आपल्या महाराष्ट्राचंच बोलतोय. उद्धव साहेबांनी एक वचन दिलं होतं, 2019च्या निवडणुकीत वचन दिलं होतं. मला तो क्षण आठवतो, नागपूरचं अधिवेशन होतं. सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून सांगितलं की मी माझ्या शेतकरी बांधवांना वचन दिलेलं आहे की 2 लाखापर्यंत ज्यांची कर्ज आहेत ती मला कर्ज माफ करायची आहेत, मुक्त करायची आहेत. आणि ती कर्जमुक्ती आपण नागपूरमध्ये जाहीर केली. ती कर्जमुक्ती महाविकास आघाडीची, ती कर्जमुक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीची आपल्यापर्यंत पोचली होती की नव्हती होती? पोचली होती ना सगळ्यांकडे. आपला कुटुंब प्रमुख हा असाच आला पाहिजे. आपल्याला आठवत असेल, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अर्थचक्र बंद पडलं होतं, कोविडचा काळ होता. काय करणार आपण? अर्थचक्र कसं सुरू करणार? अनेक बैठका व्हायच्या. पवार साहेब आम्हाला सांगायचे की असं करूया, असं करायला पाहिजे, आम्हाला गायडन्स द्यायचे. थोरात साहेब वगैरे आम्ही सगळेच चर्चा करायचो. पण त्यावेळी देखील मला आठवतं, जेव्हा या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर काही आपत्ती आली असेल, मग अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, सततचा पाऊस असेल, दुष्काळ असेल, तेव्हा जी काही मदत आपण करू शकलो, 100% कदाचित नाही करू शकलो, पण जी काही मदत करू शकलो ती केली होती की नव्हती केली? आपण ती मदत पोचली होती ना आपल्यापर्यंत. पण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये मी पाहत आहे, हे अवकाळी सरकार बसल्यानंतर, हे खोके सरकार, हे मिंदे सरकार आपल्या डोक्यावर बसल्यानंतर हे शेतकरी आपले आत्महत्या वाढत चाललेले आहेत. आपत्त्यांवर आपत्ती येत चालले आहेत. कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, कधी विजा चमकतात, कधी सततचा पाऊस लागतो. पण 1 सुद्धा रुपयाची मदत अजून झालेली नाहीये. प्रशासनाने आपलं काम केलं असेल, पंचनामे झाले आहेत काय, जिओ टॅगिंग वगैरे सगळं झालंय. पण तुम्ही मला सांगा, या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राचा कृषी मंत्री तुम्ही पाहिलात का? कधी पाहिलं तुमच्या शेतांवर आलेलं? आणि मग आज मी तुम्हाला विचारतोय, जसं तुम्ही इथे बसलेला आहात, हा पहिला वर्ग शेतकरी आहे, दुसरा वर्ग आपला युवा, ह्याला जोडून घेऊया. ही दुसरी जात जी निर्मलाताईंनी सांगितली, दुसरी जात युवा आहे. आज मी 33 वर्षाचा इथे तरुण आहे. मी तुम्हाला आज शेतकरी बांधवांना विचारत आहे,
तुम्हाला वाटतं का जी माझ्या वर्षाची मुलं मुली आहेत, तुमची जी पुढची पिढी आहे, त्यांनी शेती करावी, त्यांनी कृषी क्षेत्रात यावं असं वाटतं तुम्हाला? वाटतं कोणाला? का नाही वाटत? जरा सांगा, का नाही आम्ही शेती करावी? शेतमालाला भाव नाही, पुढे खताचा भाव वाढत चाललाय, अजून कांद्या निर्यात बंदी, अजून दुधाला भाव नाही. बरोबर आहे, हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला दिसत आहेत. तुम्ही पक्का केलेलं आहे की माझी पिढी किंवा तुमची मुलं ह्यांनी शेतीत यावं नाही, हे तुम्हाला वाटतं या सरकार जर असलं आपल्या डोक्यावर बसलं तर? मग तुम्ही मला सांगा, तुमच्या मुलांनी पुढे जायचं कुठे? आम्हाला पर्याय कुठचा असतो? MIDC, बरोबर ना? गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या 2.5 वर्षामध्ये एक तरी नवा उद्योग, एक तरी प्रायव्हेट उद्योग, एक तरी रोजगार ह्या महाराष्ट्रात आलेला तुम्ही ऐकलाय का? कुठे गेले सगळे? वेदांत फॉक्सकॉन गेलं कुठे? एअरबस टाटा गेलं कुठे? बलड्रग पार्क गेलं कुठे? मेडिकल डिव्हाइस पार्क गेलं कुठे? रिन्युएबल एनर्जी पार्क गेला कुठे? वर्ल्ड कपची फायनल गेली कुठे? त्या दिवशी महाराष्ट्रात कोणीतरी येऊन बोललं होतं की पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली आणि पुत्री प्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. मग काय पुत्रप्रेमामुळे आपण वर्ल्ड कप नव्हतो हरलो? कोणाच्या हट्टामुळे आपली वर्ल्ड कप फायनल गेली होती गुजरातला? पवार साहेब जेव्हा तिथे बसले होते, वर्ल्ड कपची फायनल आपल्या वानखेडेवर आणली होती आणि आपण जिंकलो होतो. या महाराष्ट्राची मातीची करिश्मा हा आहे, स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. गुजरातची माझं काही भांडण नाहीये, गुजरातची माझं काही वैर नाहीये. माझी ही भूमिका नेहमी राहिली की जे ज्या राज्याला मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे. मग लडाखचे अधिकार असतील ते त्यांना मिळालं पाहिजेत, आसामचे असतील ते त्यांना मिळालंच पाहिजे, मणिपूर शांत झालं पाहिजे, केरळला जे काही मिळतं ते मिळालंच पाहिजे, बिहार असेल, गुजरात असेल, त्यांचं त्यांना मिळालंच पाहिजे. पण मला राग ह्या गोष्टीचा येतो की ह्या भाजपानी जे आमच्या इकडच्या तरुणांचं हक्काचं आहे, हातातला घास त्यांनी घेतलेला आणि गुजरातच्या घशात घेतलेला आहे, तिथे मला राग येतो. ह्याचा मला राग आणि दुःख आहे आणि त्याचा आपल्याला हा बदल घडवायलाच लागेल, देशात परिवर्तन घडवायला लागेल. आज आपण पाहतोय प्रायव्हेट उद्योग नाही, रोजगार नाही, कॉर्पोरेट जॉब नाही, पर्याय मिळतो आपल्याला नोकर भरतीचा. पेपर फुटीचं तर आपण ऐकलं असेल. तलाठी भरतीचा परवाकडे पेपर होता 2-3 महिन्यापूर्वी, 200 मार्काचा पेपर. किती मार्क मिळाले होते ना? काय EVM वर पेपर लिहिला होता? पण मुद्दा हा आहे, तुम्ही समजून घ्या, हे पेपर फोडणारे जे लोक आहेत ते परत प्रत्येक वर्षी पेपर फोडतात, काही दिवसांसाठी जेलमध्ये जातात, मग जेलमधून सुटून बाहेर येतात, पुन्हा एकदा पेपर फोडीला लागतात. आणि हा कायदा आपल्या जो राज्यात आहे तो एवढा पोकळ आहे की आपण त्यांना असंच सोडून देतो. वर्षानुवर्ष महाराष्ट्रातून अनेक वेगळ्या केंद्रांवर आपल्या शहरांमध्ये तरुण मुलं मुली येतात, अभ्यास करतात, मेहनत करतात आणि जी स्वप्न चिरडली जातात त्या स्वप्नांच्या आड आता हे सरकार जे येतं त्याला आपल्याला बदलायलाच लागेल. आज मी तुम्हाला शब्द देत आहे, जेव्हा आपलं इंडिया आघाडीचं सरकार तिथे केंद्रस्थळी बसेल तेव्हा आपण असा कायदा काढू की जो कोणी पेपर फोडेल त्याला कमीत कमी 10 वर्षाची सजा झालीच पाहिजे. हा आपण कायदा आणू. आज तरुणांसोबत तिसरा वर्ग मला जो विचारायचा आहे ते महिला बसलेल्या आहेत. महिलांना तरी महाराष्ट्रात सुरक्षित वाटत आहे का? या देशात सुरक्षित वाटत आहे का? वाटतंय तुम्हाला सुरक्षित? इथे मी ऐकत आहे कोणाची हत्या दिवसा ढवळ्या होत आहे, कोणावर काही स्टॅबिंग होत आहे, किती काय गँग आल्यात. ही गद्दार गँगच एक तर मंत्रालयात बसलेली आहे. पण ज्या राज्यात 2 असे मंत्री आहेत, एक अशा मंत्रिमंडळात बसलेला आहे ज्यांनी सुप्रियाताईंना घाणेरड्या शिव्या या TV कॅमेऱ्यावर दिल्या होत्या. आपलं सरकार असतं तर लाथ मारून त्या मंत्र्याला काढलं असतं, गेट आउट सांगितलं असतं. ते आज तिथे मांडी लावून बसलेत. हे अशा मंत्रिमंडळांकडून आपण महिला काही अपेक्षित करू शकतो का? करू शकतो? नाही करू शकत. आज तसंच दुसरे मंत्री त्याच मंत्रिमंडळात बसलेले ज्यांची हकालपट्टी केली होती, कारण त्यांच्यावर घाणेरडे आरोप झाले होते, महिलांवर अत्याचार करणारे आरोप झाले होते, ते देखील तिथे बसलेत. पण सर्वात घाणेरडी गोष्ट ही केली त्यांनी की भाजपा जो पक्ष आहे तो असा पक्ष आहे की बिल्किस बानो नावाच्या एका व्यक्तीवर, एका बाईवर काही वर्षांपूर्वी रेप झाला होता, अत्याचार झाला होता. तिच्याच समोर रेप होत असताना तिच्या 3 वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर चिरडलं गेलं होतं. आणि अशा भयंकर अपराध केलेल्या लोकांना, त्या अपराध्यांना जेव्हा कैदेत टाकलं सुप्रीम कोर्टाने, गुजरातच्या भाजपच्या सरकारने त्यांना मागच्या वर्षी कैदेतून बाहेर काढलं, अधिकार नसताना बाहेर काढलं, त्यांची आरती ओवाळली, त्यांचा सत्कार केला, त्या अपराध्यांचा, त्या रेपिस्टचा सत्कार केला आणि त्यांना प्रचार सभेत फिरवलं. तुम्हाला वाटतं कधी की अशा सरकारमध्ये, अशा पक्षाच्या सरकारच्या खालती आपण कधी सुरक्षित असू? आपली भूमिका ही आहे, आपली संस्कृती ही आहे
की बिल्किस बानो असो किंवा कुठचीही बाई असो, कुठचीही महिला असो, तिची जातपात धर्म न बघता आणि जो अत्याचार करेल त्याची जातपात धर्म न बघता जो कोणी अत्याचारी असेल त्याला फाशीच झाली पाहिजे, ही आपली संस्कृती आणि वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला शिकवलेलं आहे. आज आपण बदल घडवत आहोत या देशामध्ये आणि हा बदल घडणार आहे. अनेकदा आपल्याला सांगितलं जातं 400 पार तर आमचं सरकार येणार, 400 पार आमचं सरकार येणार. सरकार येणार नाहीये, सरकार येऊ शकत नाही. जर तुम्ही एवढी मोठी ताकद एकजूट झाली, एकवटले, तर हे सरकार आपण बदलणार म्हणजे बदलणार, परिवर्तन घडणार आहे. आपल्याला आता पाहायचं की आपण परिवर्तन जे घडवत आहोत ते परिवर्तन हे आपल्या हक्काचं येणार की नाही. आज महाराष्ट्र विचार करत आहे की जसं 370 कलम काढलं गेलं, ते कलम गरजेचं होतं काढणं, त्याचा तो क्षण आपण पण साजरा केला होता. पण लडाख जेव्हा त्याच कलम काढत असताना त्यांना केंद्रशासित केलं गेलं होतं. आज 30 ते 40 हजार लोक लडाखमध्ये असतील, सोनम वांगचुक सारखी लोक असतील, तिथे आंदोलन करत बसलेले आहेत, पण त्यांचा आवाज ऐकला जात नाहीये. आज महाराष्ट्र म्हणून आपल्याला हा विचार करायचा आहे की महाराष्ट्राचं गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जेव्हा हे येतील भाजपवाले, तुम्हाला सांगतील आम्ही तुम्हाला असं करू तसं करू, सोन्याचे रस्ते बनवून देऊ आणि गंगा इथे आणू, तुम्ही त्यांना एवढंच विचारा की गेल्या 10 वर्षात माझ्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलं, माझ्या तरुणांसाठी तुम्ही काय केलं, महिलांसाठी काय केलं, गरीब जनतेसाठी काय केलं. कधीतरी हा महाराष्ट्राचा आवाज तुम्ही दिल्लीत ऐकून दिला आहे का, हा तुम्ही प्रश्न विचारत असताना तुम्ही विचार करा की तुम्ही मतदान करताना महाराष्ट्र हिताचेच उमेदवार जिंकू देण्याची आता शपथ आपण घेतली पाहिजे. आज इथे पक्क झालेलं आहे की आपला उमेदवार कोण आहे आणि 4 तारखेला आपण कोणाला विजय करणार. ठरलं ना आपलं, ठरलं ना आपलं. नसेल ठरलं तर मी सगळ्याच्या साक्षीने विचारते, आपला उमेदवार कोण, आपला उमेदवार कोण, आपला उमेदवार कोण. निलेशजी तुम्हाला सांगतो, जसं अनिल भैयांची आठवण विक्रमनी सांगितली, आज प्रत्येक शिवसैनिकांमध्ये तो अनिल भैया आहे. ते अनिल भैया आहेत जे हात पकडून तुमच्या घरोघरी नेतील आणि दिल्लीपर्यंत पोहोचवतील, हे तुम्हाला सांगत आहे. पण निलेशजींना जिंकवायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं, आपलं चिन्ह कुठचं, आपलं चिन्ह कुठचं. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, परिवर्तन घडेल आणि परिवर्तन कसं घडेल असं बघायचं असेल, दोन्ही हात वरती जरा करा आणि हे जे तुफान चित्र आजूबाजूला आहे जरा पहा, हात वरतीच ठेवा आणि पहा, हे तुफान चित्र आहे. या प्रत्येक हाताने जर त्या दिवशी तुतारीला मतदान केलं तर निलेश भाऊ आपले दिल्लीत 4 जूनला असतील आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद करतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद आदित्य साहेब. आदित्य साहेबांना मी एक विनंती करणार आहे की आपण एक पक्ष प्रवेश अशोकजी दैफळे, बाळासाहेबजी बोराटे, नगरसेवक योगीराजजी काळे, सगळ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आदित्य साहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते शिववंदन बांधून आणि शिवसेनेचा पंचा घालून हा पक्ष प्रवेश झालेला आहे. दिलदार वीर सिंग यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आपल्या पक्षात मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत. त्याचबरोबर नितीनजी लिगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रवक्ते, हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटामध्ये प्रवेश करतायत. त्यांनाही प्रवेश देण्याची मी विनंती करून यानंतर आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी श्लोक अहिल्यादेवींचं लोक कल्याणकारी जे काम आहे ते कुठेतरी आज आपण विचारात घेतलं पाहिजे. आणि कुठेतरी आजचे आपले उमेदवार निलेश लंके पुढे चालवताना मला दिसत आहेत. मी मगाशी आलो तेव्हापासून मी त्यांची बॉडी लँग्वेज बघतोय. खाली इथं स्टेजवर जागा नाही म्हणून खाली
वरच्या लोकांसाठी खुर्चीची व्यवस्था करणे, आपल्या उमेदवाराचा जो स्वभाव आहे ह्याच्यातून मला निश्चितपणे खात्री आहे की अहिल्या देवींच्या या जिल्ह्यामधून अहिल्या देवींच्या लोककल्याणकारी विचाराचा वारसा ते निश्चितपणे पुढे चालवतील. लंके साहेबांचा माझा परिचय काय आजचा नाही. मगाशी आम्ही रॅलीमध्ये येत होतो, लंके साहेब माझ्या बरोबर होते आणि ते सारखं मागं पाहत होते, लोक आहेत की नाही, लोक आहेत की नाही, रॅलीमध्ये लोक आहेत की नाही. पण लंके साहेब, मला आपल्याला सांगायचं आहे की कोविड काळामध्ये आपण जे काम केलं आपल्याला आठवत असेल, त्यावेळेला आपण एका व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पाकिस्तान मधल्या आपल्या मराठी बांधवांना संबोधित करत होतो. आपणही त्यामध्ये होता, मी त्यामध्ये होतो. त्यामुळे जनतेची आपण काळजी करू नका. आपण इतकं मजबूत काम केलेलं आहे की नगर जिल्हाच नाही, भारत देशच नाही तर जगाच्या कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत आज तुम्ही तुमच्या कार्याच्या माध्यमातून पोहोचलेला आहे. आणि हेच तुमचं जे लोककल्याणकारी काम आहे ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला संसदेत घेऊन जाण्याशिवाय राहणार नाही. असा जनसामान्यातला माणूस कुठेतरी आपल्याला निवडून दिला पाहिजे. कारण आज ही जी लढाई आहे, आज आपल्या नगर जिल्ह्याची जी लढाई आहे ही धनशक्ती विरोधात या जनशक्तीची लढाई आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विखे साहेबांना माझा एकच प्रश्न आहे या मंचाच्या माध्यमातून. गेली अनेक वर्ष आपण इथं राजकारणामध्ये आहात, अनेक वर्ष आपण या नगर जिल्ह्याचं राजकारण पाहता. मग मला आपल्याला हे विचारायचं आहे की ज्या अहिल्यादेवी होळकरांनी सबंध देशामध्ये पाण्याचं काम केलं, सबंध देशाची तहान भागवली, माणसांची जाऊ द्या पशु पक्ष्यांची सुद्धा ज्यांनी तहान भागवली, त्यांचा जन्म जिल्हा असलेला हा नगर जिल्हा आज पाण्या वाचून का उपेक्षित आहे? मग इतक्या वर्षापासून तुम्ही इथं केलं काय? कशासाठी तुम्हाला आमदार खासदार या लोकांनी करायला पाहिजे? मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. आपण लोकप्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधींचं काम असतं की जनतेचे प्रश्न सोडवायचे. मागे एकदा आमच्या एका बांधवाने आपल्याकडे आला होता, त्याने आपल्याला विनंती केली होती की आपण उत्तर द्या, आपण धनगर आरक्षणासाठी काय केलं. त्यावेळेला त्याने खंडोबाचा पवित्र भंडारा आपल्यावर उधळला. त्या माणसाला आपण तुडवून मारलं. अहो, त्या माणसाने नुसता भंडारा उधळला. जनतेचे प्रश्न सोडवणे हे आपलं काम आहे. त्याच्या जागेवर जर मी असतो तर मी आपल्या डोक्यात काठी घातली असती, त्याच्याशिवाय राहिलो नसतो. हे लक्षात ठेवा. कशासाठी तुम्हाला निवडून द्यायचं? लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ना. मग लोकांनी जर प्रश्न विचारले तर तुम्हाला दुखतंय कशाचं? आज या नगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर आहे. मला चांगलंच आठवतंय ज्या वेळेला अहिल्यानगर नाव द्यायचा प्रश्न उपस्थित झाला होता, सगळ्यांची इच्छा होती, कारण देवींचं नाव संबंध देशामध्ये गाजलेलं आहे. पण त्यावेळेला एका माणसाने विरोध केलेला होता. विखे साहेब, सुजय विखे, माझा आपल्याला थेट प्रश्न आहे. आपण त्यावेळेला विरोध केला होता आणि आपण म्हणाला होता की नगरचं नाव काय द्यायचं हे नगरची जनता ठरवेल. नगरच्या जनतेने त्यावेळेला सुद्धा ठरवलं की या नगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव द्यायचं. आणि आज सुद्धा या नगरच्या जनतेने ठरवलेलं आहे की या नगरच्या जिल्ह्यातून संसदेमध्ये आदरणीय निलेश लंकेंना पाठवायचं. आणि नगरच्या जिल्ह्याने हे सुद्धा ठरवलेलं आहे की कुणाच्या विजयाची तुतारी वाजवायची आणि कुणाचा बँड वाजवायचा. त्यामुळे ही नगरची जनता अतिशय सुज्ञ आहे. यांना कळतं आपण काय करायचं, कुणाच्या पाठीशी उभं राहायचं. मी फार वेळ घेणार नाही, कारण बरीच मंडळी अजून इथं बोलणार आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न या देशामध्ये आहे, अनेक प्रश्न इथं आहेत. पण मला दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की ज्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांसारखे कृषी मंत्री झाले, ज्या महाराष्ट्राने देशामध्ये कृषीचा आदर्श घालून दिला, त्या देशामध्ये आज गारपिटीमुळे असेल, अवकाळी पावसामुळे असेल, अनेक गोष्टींमुळे असेल, शेतकरी आत्महत्या करतायत. पण त्या शेतकऱ्यांच्याकडे आमच्या मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाही. पण एका सेलिब्रिटीवर कुठेतरी गोळीबार झाला की मुख्यमंत्री आमचे पळत पळत त्याच्या घरी जातात. मग या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये इथली मायबाप जनता, इथला शेतकरी महत्वाचा आहे आपल्यासाठी का एका कोणतरी सेलिब्रिटी आपल्यासाठी महत्वाचा आहे? प्रत्येक नागरिकाचा एक समान अधिकार आहे. प्रत्येक नागरिकाचं तितकंच महत्व आहे. मग हा दुजाभाव कशासाठी? शेतकऱ्यांना दुर्लक्षित केलं जातं, विशेष एका व्यक्तीच्या पाठीशी उभं राहिलं जातं.
मग तुमचं सरकार फक्त त्याच व्यक्तीसाठी आहे का, हा मला तुम्हाला प्रश्न आहे. आणि या मंचाच्या माध्यमातून मला आपल्याला हेच सांगायचं आहे की या अहिल्यादेवींच्या भूमीमधून संसद ज्या भूमीवर उभी आहे ती सुद्धा होळकरांची भूमी आहे. आणि या अहिल्यानगर मधून आपल्याला त्या दिल्लीच्या होळकरांच्या संसदेच्या भूमीमध्ये आदरणीय निलेश लंकेंना पोचवायचं आहे. त्यामुळं जोरदार सांगा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जोरदार तुतारी आपल्याला निलेश लंकेंसाठी वाजवायची आणि विरोधकांचा बँड यावेळेला वाजवायचा आहे ही मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर ज्यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या सांगता सभेसाठी आपण इथे उपस्थित आहोत, महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय निलेश ज्ञानदेव लंके. जोरदार टाळ्यांच्या गजरात निमंत्रित करतो. वाजवा तुतारी होईल शेतकरी, वाजवा तुतारी घरोघरी. हे लॉन्चिंग केले आज आपण. आज या ठिकाणी स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आजची ही समारोपाची सभा. शुभारंभ 1 तारखेला आई मोठा देवीच्या देवदर्शन घेऊन त्या ठिकाणी यात्रेचा शुभारंभ झाला आणि समारोप नगर शहरातील विशाल गणपतीच्या त्या ठिकाणी आणि समारोप नगर शहरातील विशाल गणपतीच्या त्या ठिकाणी नारळ वाढून या यात्रेचा समारोप झालेला आहे. साहेब, मी 19 दिवस ही यात्रा प्रत्येक गावागावामध्ये घेऊन गेलो. जनसंवाद स्वाभिमान नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील माझ्या सर्व मायबाप जनतेचा स्वाभिमान जागृत झाला पाहिजे. आणि जनसंवाद म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये ही यात्रा घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला आणि या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्या यात्रेचा आज समारोप. या यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी साहेब तुम्ही इतका अनमोल वेळ दिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. त्याचबरोबरीने आपले सर्वांचे मार्गदर्शक, आपले सर्वांचे नेते आदरणीय थोरात साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि युवकांचे युवा हृदय सम्राट आदित्यजी ठाकरे साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधित करून गेले. रोहित दादा पवार आणि सर्वच आमचे व्यासपीठावरील नेते मंडळी आम्हाला माफ करतील. होळकर साहेब, कारण आता नावं घेत बसलं तर 4-2 नावं, अंकुश अण्णा वगैरे 4-2 नावं विसरल्यावर आता मी एक तो उमेदवार आहे. मी एखाद्याचं नाव घ्यायचं विसरलं म्हणते ना, त्याला बघूनच घेऊ. त्याच्यापेक्षा सर्वच व्यासपीठावरील सर्व या माझ्यावर प्रेम करणारे सर्व मान्यवर मंडळी, मी या सर्व माझ्या मायबाप जनतेला सांगू इच्छितो की 19 दिवसामध्ये या मतदारसंघाच्या भौगोलिक परिस्थितीची आपण त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे. आणि या मतदारसंघातील काय काय प्रश्न आहे ते प्रश्न आपण सोडवण्यासाठी येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. मी प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी ही यात्रा मोठा देवीला सुरुवात झाली. नंतर आम्ही भगवानगडावर गेलो. आम्ही भगवान बाबांचं दर्शन घेतलं. प्रताप काकांना आम्ही बरोबर होतो. नंतर तसंच शेवगावला, नंतर राहुरी, नगर तालुका, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा आणि नगर शहरातील या ठिकाणी भागामध्ये ही यात्रा गेली. प्रत्येक ठिकाणी देवदेवतांचे दर्शन घेतलं, देवदेवतांचे आशीर्वाद घेतले.
आणि त्या परिसरातील प्रलंबित प्रश्नाची त्या ठिकाणी माहिती करून घेतलेली आहे. नगर शहरामध्ये ही भूमी ही आनंद ऋषी महाराजांची भूमी. या नगरवासियांना मी एक सांगू इच्छितो, या नगर शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे जी डेव्हलपमेंट होणं आवश्यक होती ती डेव्हलपमेंट आजपर्यंत झालेली नाही. नगर पुन्हा रेल्वे, हा रेल्वे सुद्धा सुरू होणं गरजेचं आहे. एखादं अद्ययावत गार्डन होणं आवश्यक आहे. या ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज सुद्धा एक सुद्धा शासकीय मेडिकल कॉलेज नाही. कारण ज्यांना 5 वर्षापूर्वी आपण या ठिकाणी निवडून दिलं त्यांनी फक्त मोठमोठ्याल्या घोषणा केल्या, मोठमोठ्याल्या गप्पा मारल्या आणि एकही विकासाचं काम 5 वर्षामध्ये केलेलं नाही. आज त्यांनी निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होतं, पण विकासाचा कुठलाही मुद्दा नाही. फक्त व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे. त्यांनी माझ्यावर काय आरोप केला का समोरच्या उमेदवाराला इंग्रजी बोलता येते का नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे का काम करणारा खासदार पाहिजे? रिझल्ट देने वाला चाहिए ना, रिझल्ट देणारा पाहिजे ना. अरे 24 घंटे या जनतेची सेवा करणारा. अरे माझी ओळख निर्माण जी झाली ती कामाच्या माध्यमातून निर्माण ओळख झाली आणि माझ्यावर टीका केली जाते का निलेश लंकेने काय विकासाचं काम केलं. माझ्या मतदारसंघामध्ये जाऊन पहा विकासाचं काय काम केलं. तुम्ही तर सांगता आम्ही 50-60 वर्षापासून आमच्या या जिल्ह्यावर आमचं नेतृत्व जिल्ह्यांनी मान्य केलंय. मग 50-60 वर्षात एखादं चांगलं काम आणलं का तुम्ही हे तरी सांगा ना. कुठलं एखादं काम तुम्हाला उभं करता आलं ते सांगा. तुम्ही कुठलंही काम विकासाचं एक सुद्धा काम उभं करता नाही आलं. मेडिकल कॉलेज आणता नाही आले, शैक्षणिक संस्था उभ्या करता नाही आल्या. साधा नगर मनमाड रोड सुद्धा त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता त्यांना काम करता आलं नाही. त्या रस्त्यावर 500-600 लोक बळी गेले, 1000-1200 लोकांना अपंगत्व आलं. नगर पातळी रस्ता तरी मी उपोषण केलं आणि तो रस्त्याचं काम सुरुवात झालं. अरे तुम्ही खासदार होते, तुमच्या अधिकारातला विषय होता, पण तुम्हाला करता आलं नाही. आज या ठिकाणी गांधी मैदानामध्ये सभा घेण्यामध्ये मागे सुद्धा एक इतिहास आहे. मला बऱ्याच पत्रकारांनी विचारलं तुम्ही गांधी मैदानात का सभा घेता. म्हणलं मी कॉलेज जीवनात असताना कैलासवासी अनिल भैया राठोड यांच्या प्रत्येक सभेला मी हजर असायचो आणि भैयांची सुरुवात या गांधी मैदानाच्या सभेतून व्हायची आणि त्या ठिकाणी परिवर्तन व्हायचं. आणि त्या भैयांचा वारसा, त्या भैयांचा पावला पाऊल ठेवून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी या नगर जिल्ह्यामध्ये काम करतो. आज खऱ्या अर्थाने मला भैयांची आठवण होती. आज भैया असते तर मला नगर शहरामध्ये खरंच पाहण्याची गरज नसती वाचली. अरे मला एक प्रसंग आठवतो. थोरात साहेब, मी विधानसभेला निवडून आलो आणि अनिल भैया राठोड पराभूत झाले आणि मी दुसऱ्या दिवशी त्यांना भेटायला गेलो. त्यांना भेटायला गेल्यानंतर मी भैयांपाशी बसलो. भैया मला म्हणले मी पराभूत झालेलं मला दुःख नाही, पण तू निवडून आलेला मला आनंद आहे. अरे या नेतृत्वाखाली आपण काम करणारे माणसं होतो. मुळे भैयांचा नारा होता भयमुक्त नगर शहर. काहींनी नारा दिलता मागच्या 5 वर्षापूर्वी भयमुक्त नगर शहर. काय केलं? अरे नगर शहरातल्या या जनतेला सांगू इच्छितो, ज्या ज्या ठिकाणी माझ्या कुठल्या नगरवासियांना कुठल्या व्यापाऱ्यांना जर त्रास झाला ना, हा निलेश लंके 24 तास 365 दिवस तुमच्या सेवेला असेल. आणि निलेश लंकेचं वाक्य, निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो. त्यामुळे काळजी करू नका, तुम्ही काळजी करू नका. माझ्यावर आरोप केला जातो निलेश लंके गुंड आहे, गुंडगिरी करतो, दहशत करतो आणि आता 13 तारखेला गुंडगिरी मोडून काढू. आम्ही तुमचं ऐकत नाही म्हणून आम्ही गुंड का? होय आम्ही गुंड आहे, पण गुंडांच्या विरोधात लढण्याची धमक आमच्यात आहे म्हणून आम्ही गुंड का? अरे आमची गुंडगिरी काय मोडून काढता?
आणि संदर्भ दिला जातो न सुप्पा MIDCचा. अरे जी MIDC आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्या MIDCचा शुभारंभ केला. मी 2010-11ला हांगेगावचा सरपंच होतो. त्यावेळेस 2 कंपन्या माझ्या हद्दीत होत्या. मी काळाचे पावलं ओळखले. म्हणलं जर उद्योजक लोकांना संरक्षण दिलं, स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला, तर ही MIDC एक दिवस सगळ्यात मोठी MIDC असेल. त्याचं आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरवण्याचं काम आज आपण या ठिकाणी केलेलं आहे. पुन्हा चाकण रांजणगाव पेक्षा सगळ्यात मोठी सुप्पा MIDC झाली. अरे आम्ही संरक्षण दिलं, उद्योजक लोकांना मदत केली, स्थानिक कामगारांना सुद्धा न्याय मिळवून दिला, म्हणून ती एवढी मोठी MIDC. आणि तुम्ही दहशत दादागिरीचं बोलता. त्या रात्यात जाऊन पहा, साधं मोबाईलला स्टेटस ठेवलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो. एका पोलीस कर्मचाऱ्याने शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्याचा पास वाटपाच्या त्या ठिकाणी शाळेत गेला आणि संभाजी महाराजांचा इतिहास सांगायचा प्रयत्न केला. ते पास होता शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याचा. आणि त्या SP ला सांगून त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलं, शिक्षक लोकांना निलंबित केलं. अरे हे कोणचं राजकारण? राजकारण हा खेळ खेळला पाहिजे ना, आनंदाने खेळ खेळला पाहिजे. अरे पण ही निवडणूक साहेब, आम्ही बऱ्याच निवडणुका पाहिल्या, मी सुद्धा बऱ्याच निवडणूक लढवल्या, पण ही निवडणूक कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या हातात नाही राहिलेली. ही सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतलेली. ही प्रत्येकाला असं वाटतं नाही मीच उमेदवार आहे, मीच उमेदवार आहे. तुमची दादागिरी, दहशत, ह्या दहशत दादागिरीला पूर्णविराम होणार आहे, हे लक्षात ठेवा, पूर्णविराम होणार आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली, ही सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतलेली. त्यामुळे तुम्हाला मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो, तुम्ही एकदा माझ्या विश्वास ठेवून पहा. एकदा तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही. तुम्हाला अभिमान वाटतं असं काम करून दाखवीन. अरे तुम्ही मला 2019ला आमदार म्हणून पाठवलं, पण तुम्हाला अभिमान वाटतं असं काम करून दाखवलं. एकदा दिल्लीत मला पाठवून बघा, मग तुम्हाला कळेल महाराष्ट्राचा काय स्वाभिमान असतो आणि कसा पवार साहेबांचा, कसा बाळासाहेब थोरातांचा आणि कसा उद्धव साहेबांचा वाघ गरजतो हे सुद्धा तुम्हाला कळेल. एकदा फक्त विश्वास टाकून पहा. पण माझी सगळ्यांना विनंती, मागे पण लय लोक आहेत भरपूर, एकदा सगळ्यांच्या मोबाईलच्या टॉर्च चालू करून दाखवा रे. सगळ्यांच्या एकदा पवार साहेबांना दाखवा हे मोबाईलच्या. मला सगळ्यांना या ठिकाणी विश्वास देतो. अशी काय तुतारी वाजवायची 13 तारखेला ना, तिचा आवाज कुठे गेला पाहिजे. आणि दिल्लीत बसलेले जे हुकुमशाह आहेत ना, त्यांच्या डायरेक्ट कानठाळ्या बसल्या पाहिजेत. आणि 4 तारखेला असं निकालाची बातमी आली पाहिजे. नगर दक्षिण कंसात अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीचे विजयी उमेदवार जायंट किलर, अशी बातमी त्या ठिकाणी आली पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी खुणगाठ बांधायची. आता थांबायचं नाही. आता डायरेक्ट हा जगन्नाथाचा रथ कुठं घेऊन जायचं? दिल्लीला. सगळे रेल्वेने चलो दिल्ली. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. यानंतर मी विनंती करतो, महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते, सन्माननीय आमदार बाळासाहेबजी थोरात. आपले उमेदवार निलेशजी लंके, जे आपल्या सर्वांचे अंतःकरणातील आणि मनातील उमेदवार आहेत, त्यांनी सुरुवातच 19 दिवसाची स्वाभिमान जनयात्रा काढली.
आणि या यात्रेच्या समारोपासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, युवा सेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करून गेलेत. येथे उपस्थित असलेले होळकर घराण्यातील वारसदार माननीय भूषणसिंहजी होळकर, आमदार रोहिदासजी पवार, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, आमदार सुनीलजी शिंदे, राहुलजी जगताप, अनुपजी काकडे, विक्रम राठोड, घनश्यामजी शेलार, बाबासाहेब भोस, उपस्थित असलेली सगळी पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी जास्त वेळ बोलणार नाही. आणि नाहीतरी 13 तारखेपर्यंत ठोकाठोकी आपल्याला अजून करायचीच आहे. ही निवडणूक अत्यंत वेगळी आहे आणि मी सांगितलं की 1971-72 सालापासून मी गांधी मैदान हे पाहतो आहे. एक यशस्वी अशा प्रकारचं राजकीय व्यासपीठ हे आहे आणि हे आपल्याला निश्चितपणे यश मिळून जाईल. एवढा मोठा जनसमुदाय थेटपर्यंत दिसत नाही तिथपर्यंत जनसमुदाय इथे दिसतोय आणि तुमच्यातला करंट आहे ना, माझ्या मते 360 व्होल्ट असतं, 250, 360, हा तर 2000 व्होल्टचा करंट मला दिसतोय. खरं निलेश लंके उमेदवार म्हणून उभे राहिले आणि सगळं वातावरण अगोदरच होतं. आमदार खरा तर पारनेरचा, पण वातावरण सगळीकडे अगोदरच कसं होतं हे समजायला तयार नाही मला. आता मी तर सगळ्या राज्यातला सगळ्यात जास्त ज्येष्ठ आमदार मी आहे, पण मला त्यांचं काय गौड बंगाल कळालं नाही का या गड्यानं साही मतदारसंघात आपलं प्रेम कसं निर्माण केलं. आणि त्यामध्ये साधा सूत्र आहे, साध्या कुटुंबातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे, तुमच्या आमच्या कुटुंबातला आहे, परंतु मनापासून तुमच्याकरता काम करणारा कार्यकर्ता येतो, धडपडणार आहे, जीवाचं रान करणार आहे, जीवाला जीव देणार आहे. जीवाला जीव हा शब्द अत्यंत करेक्ट आहे, योग्य आहे. याला कारण असं का कोरोनाच्या काळामध्ये माणसं, तुम्हाला माहित नाही, घरात सुद्धा नवऱ्याला माऊली अशी ताट सरकून द्यायची, भीती वाटायची तिला सुद्धा, तो तिकडून सरकून द्यायचा. अशा काळात जाऊन त्या पेशंट बरोबर बसायचं, त्याला गोंजारायचं, त्याचं खाल्लं का नाही, तू औषध पाणी झालं का नाही पाहायचं. हे निलेश लंकेच करू जाणं हे कोणाला दुसऱ्याला जमणार नाही. आणि म्हणून हे प्रेम जे दिसतं ना ते खोटं नाहीये, त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे. गडी तसा राकट आहे. आता एकंदर 19 दिवसामध्ये मी माहिती घेतली, 9 किलो वजन कमी झालंय. मुक्काम केले, शाळेमध्ये केले, मंदिरामध्ये केले, तिथंच बादलीवर पाण्यानं आंघोळ केली, गडी लगेच सकाळी तयार, परत फ्रेश. पहाटे 3ला झोपले तरी 6ला फ्रेश गडी. काय एक दैवी ताकद असावं, अशा प्रकारची ताकद त्यांच्या. ते परवा मला कुणीतरी सांगितलं का मोटरसायकलच्या रॅल्या चालल्या होत्या, हे मोटरसायकलवर बसलेले जोरात गाडी चाललेले, एक जोरात मोटरसायकल आली आणि त्या मोटरसायकल धडक दिली, यांच्या पायाला धडक दिली. निलेश लंकेच्या जायबंदी आहे पाय, बरोबर आहे ना, पाय जायबंदी आहे, दाखवा लोकांना. या लागलंय त्याला, खरंय, पण याला लागलं, पण त्या दुसऱ्या मोटरसायकलचं सायलेन्सर 50 फूट लांब उडून पडलं. म्हणजे धडक देणं सोपं नाही, हे कळालंच नाही. याची धडक केवढी जोरदार असते आता कळालं. आता जी धडक बसल ना तर हे सायलेन्सर असं उडल तर पार तिकडं. मी काय जास्त वेळ घेत नाही, आपल्याला परत परत बोलायचंच आहे, पवार साहेबांना बोलायचंय, परंतु मी 1-2 गोष्टीचा उल्लेख करून माझं भाषण मी संपवील. पुरी महाविकास आघाडी भक्कमपणे पाठीशी आहे, तिच्या मित्रपक्षासह पाठीशी आहे, तुम्हाला या निमित्तानं सांगतो. मी आपल्याला सांगेल की अलीकडे जे काही भाषणं मी वाचले, ऐकले, मी सुद्धा खरं सांगतो का, मी फिरतोय, महाराष्ट्रभर फिरतोय, एका दिवसात 2-2, 3-3 जिल्हे करतोय, विदर्भातले जिल्हे आम्ही करतोय, इकडे करतोय, तिकडे करतोय. पण इथले पालकमंत्री जे स्वतःला अत्यंत ज्येष्ठ मंत्री समजतात, त्यांची आम्ही गमतीनं त्यांना काय म्हणतो असं माहिती का,
ते आमच्या भागातच तिकडे फिरतात. आम्ही म्हणतो असतो कनोली मनोली कनकापूर दाड चनेगाव हसनापूर. झाला दौरा त्यांचा. म्हणजे महाराष्ट्राचे मंत्री विरोधी पक्ष नेते होते एवढंच इथं फिरत होते, आता एवढंच याच्यात फिरतायत. आणि आता तर तुम्ही पार पक्क गुतून टाकलेलं मला दिसतंय. भाषण काय करताय ते? आदरणीय पवार साहेबांनी अद्यापही कधी अजून काही बोलले नव्हते, उतरले नव्हते इलेक्शन मध्ये, पण पवार साहेबांवर टीका करायला भाषण सुरुवात केली. मला कळेना हे काय कारण आहे. पवार साहेबांना आता बोलायचं काय कारण होतं? विषय कोणता होता? विषय होता लोकसभेचा. देशाच्या प्रश्नावर तरी बोललं पाहिजे, त्याचे उत्तर तरी दिले पाहिजे, नाही तर आपला उमेदवाराबद्दल कौतुक केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की आमच्या या कर्तृत्ववान दिवट्या सुपुत्रानं काय काय कर्तृत्व गाजवलं हे तरी सांगायला पाहिजे. पवार साहेबांना बोलायचं काय कारण होतं बरं? त्याचा विचार करीत असताना पुन्हा माझ्या लक्षात आलं की एक दिवस माझ्यावर आरोप सुरू झाले. अजून मी एकदाच फक्त बोललो होतो का ही श्रीमंतच्या विरुद्ध गरिबाची लढाई आहे, एवढंच बोललो, त्याच्यावर काही बोललो नव्हतो. तरी माझ्यावर आरोप का सुरू झाले? मग लक्षात आलं की आपल्या कर्तृत्ववान मुलावर आता आरोप व्हायला लागले, त्याला उत्तर देता येत नाही. तो बोलला का आणखी काहीतरी चॅनल चालतो म्हणजे तुमचा सोशल नेटवर्कचा. आता त्याच्यावरचं जे लक्ष आहे लोकांचं का हा उमेदवार, दोन उमेदवार आहे आमचे, निलेश लंके तर दुसरे उमेदवार आहेत सुजय विखे पाटील, त्यांच्यावरचं लक्ष बाजूला करण्याकरता पवार साहेबांवर आरोप, माझ्यावर आरोप. म्हणजे चला विषय तो सुजय लंके बाजूलाच राहतील आणि यांच्यावरच्या आरोपावर चर्चा चालेल. परंतु आपण एक लक्षात ठेवा, त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी देतो. प्रश्न जे मांडले त्यांनी त्याला उत्तर देतो आम्ही, द्यायला काही अडचण नाही. परंतु या निवडणुकीमध्ये विषय आहे सुजय लंके, सुजय विखे आणि आपले लंके. याच्यावर चर्चा करा. कोण श्रेष्ठ, कोण योग्य, कोणाला पाठवलं पाहिजे याच्यावरच आपण चर्चा केली पाहिजे. माझ्यावर आरोप केला एका पतसंस्थेला काय राजकीय आश्रय दिला, अमुक तमुक तमुक केला. मी राजकीय आश्रय दिला, ते तर आता तुरुंगात जाऊन बसलेत. याला का राजकीय आश्रय म्हणायचा का? चुकीच्या कामाला कधी आम्ही आश्रय दिलेला नाही, वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. परंतु यांनी मात्र प्रवरा यांची पतसंस्था, ज्याचे मंत्री महोदयच स्वतः मंत्री महोदय हे चीफ प्रमोटर, त्यांची ती पतसंस्था, त्या पतसंस्थेनं इथं रावसाहेब पटवर्धन पतसंस्था चालवायला घेतली. काय घोटाळे घातले मला माहिती नाही, पण 2-3 महिन्यापूर्वी एक मोर्चा आला होता की त्या ठेवीदारांची ठेवी द्या, त्यांच्या ठेवी द्या. आणि त्यात असंही वाक्य एक त्या निवेदनामध्ये की महसूल मंत्र्यांनी महसूल मंत्री पद सोडावं आणि त्यांनी ही जबाबदारी घ्यावी, नाही तर महसूल मंत्र्यावर कारवाई करावं शासनानं. हे सुद्धा सांगितलं. सध्याच्या महसूल मंत्र्याचं बोलतो मी. म्हणजे यांनी ज्या संस्था चालवायला घेतल्या त्या गणेश कारखान्याचं काय झालं मला माहित नाही. मी चालवायला घेतल्यावर बरं चाललंय. राहुरी कारखाना चालवायला घेतल्यानंतर काय चाललंय ते तुम्हाला माहिती. राहुरीमध्ये गेल्यानंतर आम्ही ते बोलू. ही इथे रावसाहेब पटवर्धन पतसंस्था चालवायला घेतली, तिचं वाटोळं करून टाकलं, तिथल्या लोकांना त्रास झाला. ही वस्तुस्थिती आहे. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या. आणि आणखी खूप प्रश्न आहे. ही निवडणूक होऊ द्या, नंतर 2-4 महिने चालणारच आहे कार्यक्रम. आम्ही मागे सरत नाही एवढं सांगतो. परंतु त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस पवार साहेबांवर आरोप होता, त्यांचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. निलेश लंके हे अत्यंत चांगले उमेदवार आहेत. आम्ही मानतोय की तो हाडाचा कार्यकर्ता आहे, लोकांकरता तळमळीनं काम करणार आहे. तुमच्या चिरंजीवांनी काम केलं काय? कुठे होते 5 वर्ष? काय केलं मतदारसंघाकरता? कोणते प्रश्न सोडवले मतदारसंघाचे? या शहराची शांतता सुव्यवस्थेमध्ये कोणती त्यांनी भर घातली, मदत केली? तुम्हाला काही उत्तर नाही. त्यांच्या काही वस्तुस्थिती तुम्हाला या निमित्तानं सांगतोय मी, काही उत्तर नाही. त्यांच्या काही उत्तर नाही. ते दिल्लीला जाऊन काय करीत होते माहित नाही. मजा हजा मारण्याचा कार्यक्रम करत असतील, याच्यापेक्षा काही दिल्लीत काही केलं असं दिसत नाहीये आपल्याला. मी या निमित्तानं सांगेल का अनेक प्रश्न असे आहेत का मी पाहतोय. मी आपल्याला विनंती या निमित्तानं करेल की सगळ्यात महत्वाची गोष्ट
की ज्या वेळेस गरीब कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला एखादा जीवाभावाचा कार्यकर्ता निघतो, हाडाचा कार्यकर्ता निघतो, कर्तृत्ववान कार्यकर्ता निघतो, तो कदाचित परिस्थिती गरीब असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी तुमची, आमची आणि जनतेची आहे. निलेश लंकेला विजय करण्याची जबाबदारी आपल्या तुमच्या सगळ्यांची आहे. ती आपण उचलली पाहिजे. निवडून येणार म्हणून चालणार नाही तर पुन्हा धन दांडग्यांचंच कायमच धनदांडगे हे यशस्वी होतील त्यांच्या ताकदीनं, असं होऊ देता कामा नये. खरी लोकशाही दाखवण्याची जबाबदारी ही तुमच्या आमच्यावर आहे. या निमित्तानं मी तुम्हाला सांगेन, देशाची लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर, राज्यघटना वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि म्हणून मी आपल्याला पवार साहेबांना बोलायचंय म्हणून मी आता काही जास्त बोलत नाही. अनेक गोष्टी आहेत, रोज नवे प्रश्न निर्माण होत आहेत, खोट्या केसेस दाखल होत आहेत. गाईच्या गोठ्यामध्ये मुरुम टाकण्याकरता शेतकऱ्यानं थोडा मुरुम उचलला, तो विरोधी पार्टीचा असला तर 1.5 लाखाचा दंड होतो त्याला. तुम्हाला माहिती की मी महसूल मंत्री होतो, त्यांनी प्रश्न कधी उपस्थित केले का महसूल मंत्र्यांनी काय काम केलं, असं केले सांगून आम्ही, तुम्ही काय केलं आम्ही काय केलं, होऊनच जाणारे कार्यक्रम ते काही समजू नका. 1.5 लाखाचे दंड गरीब शेतकऱ्यांना केले, सगळे उभे करणारे तुमच्या पुढे. कशी दहशत निर्माण केली, त्या राहत्यामध्ये काय दहशत आहे, ती दहशत मोडून काढण्याचा कार्यक्रम सुद्धा आम्ही करतोय. ती दहशत सुद्धा आम्ही मोडणार आहोत, हे लक्षात ठेवा. राहत्याची दहशत सांगितली निलेश लंके यांनी, ती सुद्धा मोडून काढणार आहे. पण तुमची आमची साथ, तुमची सगळ्यांची साथ पाहिजे या निवडणुकीमध्ये. तुम्ही निलेश लंके यांना प्रचंड मताने विजयी करा, विश्रांती घेऊ नका, विजयी करा. आपण सगळा हा संपूर्ण जिल्हा व्यवस्थित करण्याचं काम पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करू, याची ग्वाही देतो. आपण तुतारीला मतदान करा आणि प्रचंड मताधिक्याने विजय करा, एवढंच आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद थोरात साहेब. यानंतर आपले माननीय शिवशंकरजी राजळे यांचा आपल्याला एक वाढदिवसानिमित्त सत्कार करायचा. आणि आपले शेतकरी आहेत बापूसाहेब पवार यांनी त्यांची संत्र्याची पट्टी 1 लाख रुपयांची धनादेश आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते आपले उमेदवार निलेशजी लंके यांना सुपूर्द करावा अशी विनंती करतो. किरणजी लंके यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. यानंतर बापूसाहेबजी पवार या शेतकऱ्याने त्यांची संत्र्याची आलेली पट्टी 1 लाख रुपयांचा धनादेश लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आदरणीय आपले उमेदवार निलेशजी लंके यांना ते त्यांनी धनादेश दिलेला आहे. यानंतर भारत देशाचे नेते, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. भाषण करून तो आवाज वाचलाय, त्यामुळे आता तो काही बुलंद राहिला. आपल्या सगळ्यांचे नेते बाळासाहेब थोरात आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाच्यासाठी इंदूरहून या ठिकाणी उपस्थित राहिलेले अहिल्यादेवी आणि मल्हारराव होळकरांच्या कुटुंबाचे वारसदार यांच्या निवडीसाठी आपण सगळेजण अतिशय उत्सुक आहोत. त्याचे आपल्या सगळ्यांचे अत्यंत लोकप्रिय उमेदवार निलेश लंके, व्यासपीठावरचे शिवसेना, आप, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, डावे उजवे कम्युनिस्ट पक्ष, या सगळ्या पक्षांचे या ठिकाणचे नेते आणि हजारोच्या संख्येनं तुम्ही बरेच वेळ या ठिकाणी आहात, तर आपण सगळी बंधू बघितली. बऱ्याच दिवसातून आज मी गांधी मैदानावर बोलतोय. एक काळ असा होता की नगरला माझी सभा म्हणल्याच्या नंतर ती गांधी मैदानावरच असायची. आणि या मैदानाला इतिहास आहे. अनेक प्रश्नांच्यासाठी आम्ही लोकांनी या ठिकाणी सभा घेतल्या. आणि आज गेले काही दिवस
निलेश लंकाने जी यात्रा काढली होती, गावगाव गेले, लोकांना भेटले, त्यांची सुखदुःख समजून घेतली आणि आपल्या सगळ्यांची उद्या आपल्या खांद्यावर जी जबाबदारी पडणार आहे ती सोडण्याच्यासाठी फेडण्याच्यासाठी स्वतःची तयारी त्यांनी या ठिकाणी केली. आणि त्या यात्रेचा आजचा सांगता दिवस आहे. तेव्हा सगळ्यांच्या वतीनं निलेश लंकेंना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की जे काम हातात घ्यायचे ज्यांच्यासाठी घ्यायचे त्यांच्याशी पहिल्यांदा त्यांचा संवाद साधला. माझ्या वाचनामध्ये आलं की त्यांच्याबद्दल एक प्रश्न उपस्थित केला की फादरमध्ये कोणत्या भाषेत बोला. आता हा प्रश्न ज्यांनी उपस्थित केला ते फादरांचे सभासद होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि त्यांना हे समजायला हवं होतं, पार्लमेंटमध्ये कोणत्याही भाषेत बोलायचा अधिकार आहे. पार्लमेंटमध्ये मी स्वतः कधी इंग्रजीत बोललो, कधी हिंदीमध्ये बोललो आणि शुद्ध मराठीसुद्धा बोललो. मराठीत बोलायचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि तुमच्या भाषणाचं शब्दशः हिंदी आणि इंग्रजीमध्ये तिचं भाषांतर होतं. त्यामुळे निलेश लंके या जिल्ह्यातल्या लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतील. आणि मला असं समजलं निलेश लंकेच्या पत्नी राणी लंके तिच्या खाली बसतात. आता त्या बसतात माझी मोठी आठवण दिसली तर त्यांच्या लग्नाचा वाजवायचे. त्यांच्या लग्नाचा वाजवायचं म्हणून मी तो फुलाला सोडली. पण त्यांनी दुसऱ्या त्याचा स्वभाव असाच आहे, स्वतःसाठी काही ठेवायचंच नाही. तर ठीक आहे, तेव्हा सगळ्यांच्या वतीनं त्या दोघांचंही मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो. आणि निलेश लंकेचा लक्षात सुद्धा राणी लंकेचं मी अभिनंदन करतो. त्या असं नवरा त्यांनी सांगा अखंड लोकांच्याच असतो. घरात राहते कल्याणाचं संकट आलं, मला दिवस आठवत नाही पण महिना नाही हे दिवस कधी घडताच नाही. ते गेले नाही, ते लोकांची सेवा करण्यासाठी, जीवनाची सेवा करण्यासाठी आणि ते काम केले अखंडपणाने. तेवढंच दुसरी कोणची वायर एक अतिशय हिरा बंद पडून तीच वायर शाळेत जाणाऱ्या मुली शिक्षक चालत आहे त्यांच्या लक्षात लक्षात असतं. आणि 8,000 मुलींना सायकली मोफत दिली. ते लहान गोष्टी ते केलं काम ते अशी अनेक कामं त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केली. त्याच्यामुळे लोकांच्या साठी आपलं जीवन आहे हा निर्णय या पशुपतींचा आहे आणि अशांचं आयुष्यामध्ये केली. आणि त्यामुळे लोकांच्या साठी आपलं जीवन आहे हा निर्णय या पशुपतींचा आहे आणि अशांचं आज या ठिकाणी लोकसभेच्यासाठी आपण चर्चा करतो आहोत. माझी खात्री आहे की तुम्ही मोठ्या मतांनी त्यांना विजय केला. टीका करणारे लोक
त्यांच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही. ते टीका करतात, माझ्यावरही करतात. बाळासाहेबांचा त्यांचा अत्यंत आवडता विषय, त्या बाळासाहेबांच्या जरा जास्त टीका करतात. पण या लोकांना हे आठवत नाही की त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये बाळासाहेब असोत किंवा माझ्याकडनं असोत, काही ना काहीची मदत ही त्यांना झालेली आहे. कदाचित बाळासाहेबांना आठवत असेल किंवा नसेल, बाळासाहेब विखे यांना निवडणुकीला उभं राहायचं होतं. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. त्यांची निवडणूक सोपी नव्हती. त्यांना यश संपादन करायचं असेल तर भाऊसाहेब थोरातांची त्यांना मदत हवी होती, आणि ती मदत मिळेल याची खात्री त्यांना नव्हती. माझ्यापुढे हा प्रश्न मांडला. या जिल्ह्यात दौऱ्याला होतो. रात्री 1 वाजेपर्यंत माझ्या बैठका चालू होत्या, आणि त्यानंतर हा प्रश्न माझ्यापुढे मांडला. मी बाळासाहेबांना म्हटलं की त्याला गाडीत बसू, आपण जोऱ्याला जाऊया भाऊसाहेब थोरातांच्या गावी, भाऊसाहेबांना भेटूया, त्यांची काही तक्रार असेल, आपली काही चूक असेल तर माफी मागूया, दुरुस्त करूया. आणि प्रॅक्टिकली रात्री 3 वाजता जोऱ्याला बाळासाहेबांना मी घेऊन गेलो. भाऊसाहेबांना झोपेतनं उठवलं, त्यांच्याशी विचारविनिमय केला, झालं गेलं विसरून जा विनंती केली. त्यांनी मोठ्या अंतःकरणाने सगळ्या गोष्टी माफ केल्या आणि शब्द दिला की आम्ही तुम्हाला मोठ्या मताने विजय करू, आणि तो विजय त्यांनी संपादन करून दाखवला. आणि त्यामुळे ज्या लोकांना त्यांची राजकारणाची म्हणजे संसदेची, त्याच्या आधी जिल्हा परिषद सरकारी संसद होते, पण लोकसभेला जाण्याचा रस्ता ज्यांनी खुला केला, आज त्यांच्या कुटुंबियांच्यावर टीका टिप्पणी करायची. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की माणुसकी नाही. अनेकांच्या टीका केली जाते. आता या लोकांच्याबद्दल काय सांगायचं? जे लोक किती पक्ष बदलले, कधी शिवसेनेत होते, शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये आले, विरोधी पक्ष नेता झाले, विरोधी पक्ष नेतापद उपभोगलं, ते सोडून दिलं, भाजपमध्ये गेले, आणि आता मंत्री म्हणून त्या ठिकाणी बसले आणि आज टीका टिप्पणी करत असतात. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, या लोकांना आत्मविश्वास नाही आहे. निवडणुकीला उभे राहतात, त्यांना निधी सरकारची चिंता ही नक्की वाटत असेल. मी जाहीरपणाने सांगतो, जबाबदारीने सांगतो, मुंबईच्या एका उद्योगपतीला माझ्याकडे पाठवलं 3 आठवड्याच्या पूर्वी. ते उद्योगपती माझ्याकडे आले, म्हणजे काय काढलं नाही, म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती आहे. म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती तुमचा काय संबंध? नाही, थोडे आमचे संबंध त्यांचे असतात. त्यांनी एक मला विनंती केली की काही करून पवारसाहेबांच्याकडे जा आणि पवारसाहेबांना सांगा की निलेश लंके सोडून दुसरा कुणी उमेदवार द्या. ही विनंती मला स्वतः केली. ज्यांना निलेश लंकेचं नाव आलं त्यावेळी त्यांची झोप उडाली. जे माझ्या दादाच्या संबंधी कधीच त्यांनी पाऊल टाकलं नाही. त्यांनी एका मोठ्या माणसाला माझ्याकडे पाठवलं. याचा अर्थ हा आहे की तुमच्याकडे सत्ता असेल, तुमच्याकडे साधनं असतील, पण इथं माणुसकी आणि सामान्य माणसाचं प्रेम हा खजिना ज्यांच्याकडे आहे त्या निलेशांच्या दर्जाचा विचार त्यांना करणं शक्य नव्हतं. मी अधिक बोलण्याच्यासाठी या ठिकाणी उभा नाही. वेळ बराच झाला आहे. निवडणूक महत्त्वाची आहे.
या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न आहेत. आधीच्या वक्त्यांनी भाषणात सांगितले कुठे शेतीचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, तरुणांना रोजगाराच्या संबंधीचे प्रश्न आहेत, उभयशील समाज महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचे प्रश्न आहेत. आणि हे सगळं बदलायचे असेल तर एक भक्कम सरकार त्या ठिकाणी असलं पाहिजे. आज ज्यांच्या हातामध्ये सरकार आहे त्यांना लोकांच्या भरवशाच्या संबंधी यत्किंचितही असं नाही. अनेक गोष्टी सांगता येतील. त्यांच्याबद्दलची टीका संबंध देशामध्ये केली. लोक त्यांच्याबद्दलची चिंता ही व्यक्त करतात की यांच्या हातात सत्ता गेली तर पुन्हा लोकशाही आणि संविधान हे शिल्लक राहायचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कष्टानं घटना आपल्याला दिली, त्यामुळे हा देश एकसंघ राहिला. भारताच्या आजूबाजूच्या देशामध्ये अशी घटना नव्हती, त्यामुळे अनेक संकटाला त्या देशाला तोंड द्यावं लागलं. पाकिस्तानचं उदाहरण घ्या, तिथं हुकुमशाही होती. बांगलादेशचं उदाहरण घ्या, तिथं हुकुमशाही होती. श्रीलंकेचं उदाहरण घ्या, तिथं हुकुमशाही होती. नेपाळचं उदाहरण घ्या, तिथं हुकुमशाही होती. भारतामध्ये कधी हुकुमशाही नव्हती. आणि त्याचं महत्त्वाचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना आपल्याला दिली की त्या घटनेच्या जोरावर हा देश एकसंघ राहिलेला आहे. पण चिंता ही आहे की त्या घटनेच्या संबंधीचा त्याचे चुकीचा विचार हा राज्यकर्त्यांच्या मनात येतो का काय, अशी शंका आमच्या मनात आहे. आणि त्याचं कारण आहे की बंगलोरला एका नेत्याचं भाजपच्या एक विधान माझ्या वाचण्यात आलं. त्या नेत्याचं नाव हेगडे. हेगडे कोण होते? केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. आणि त्यांनी बंगलोरला भाषण केलं, या देशाची घटना दुरुस्त करून बदलण्याच्यासाठी मोदी साहेबांना अधिकार हवा आहे आणि त्यासाठी मोदी साहेबांना या ठिकाणी विजयी करा. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याच्यात बदल करायचा विचार हा तुमच्या मनात नाही. आज सगळे सांगतात की असं मी करणार नाही, तर करणार नाही. हेगडेंनी तुमच्या मंत्र्यांनी असं विधान केलं कसं? याचा सत्य अर्थ आहे की या लोकांची सामान्य माणसाच्या अधिकारावर यत्किंचित विश्वास नाही. सत्ता हातात घेतील आणि त्या सत्तेचा गैरवापर करतील, तेव्हा सगळ्यांना संकटात टाकतील. ते जर जीवन द्यायचं नसेल तर या ठिकाणी लंकेंना विजय केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भाजपचा पराभव हे करणं तुमच्या माझ्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. अजून सुरुवात आहे. सुरुवात झाल्याच्या नंतर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, ज्या गावात सुरू राहतात, ज्या ठिकाणी सुरू राहतात, आजूबाजूच्या प्रत्येक माणसाला लंकेची निवडणूक त्या व्यक्तीच्या भवितव्याच्या दृष्टीनं किती महत्त्वाची निवडणूक आहे हे त्यांना समजून सांगा. त्यासाठी त्यांना बरोबर घ्या. जे काही तुमचे प्रश्न असतील त्या प्रश्नाचा मार्ग काढू. आज मला इथे व्यापारी लोक भेटले, इथे उद्योजक भेटले. त्यांनी 2 प्रश्न सांगितले. व्यापाऱ्यांच्यामध्ये इथे दहशत आहे. नगरसारख्या शहरात दहशत आणि दहशतीमुळे व्यापाऱ्यांना चिंता वाचावी अशी स्थिती. आणि उद्योजक आहेत, त्या उद्योजकांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी नगरच्या औद्योगिक MIDCमध्ये काही नवीन कारखाने यावेत. त्या MIDCचे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवावेत, याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. मी त्यांना एवढं सांगतो की तुम्ही या मतदारसंघाचे प्रश्न सोडवा. त्याच्यात जे काही करायचं असेल तर तिथले खासदार व्हाल त्यावेळी करा. हे जे 2 प्रश्न आहेत MIDCचे आणि व्यापाऱ्यांचे, हे 2 प्रश्न सोडवण्याच्यासाठी तुम्हाला हवं असेल
तुम्हाला आणि या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब थोरात आम्हा दोघांना कधी बोलवा हे प्रश्न कसेच सुचत नाही हे आम्ही बघतो आणि त्या सगळ्याची जबाबदारी मी स्वतः घेतो एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद पवार साहेब. आपण महाराष्ट्राचा दिल्लीतला हा बुलंद आवाज नक्कीच आमच्या आज नगर दक्षिण वासियांमध्ये एक नवी ऊर्जा आपण निर्माण केली त्याबद्दल नगर दक्षिण बापूसाहेब पवार या शेतकऱ्याने दिलेला 1 लाख रुपयांचा धनादेश आदरणीय पवार साहेबांच्या शुभ हस्ते हा 1 लाख रुपयांचा धनादेश शेतकरी बापूसाहेब पवार यांनी संत्र्याची पट्टी आहे. शेतकऱ्याचं खरं तर खूप मोठं मन यासाठी लागतं. आदरणीय राजेंद्र दात्या फाळके यांना विनंती करतो आपण सर्वांचे आभार मानावेत. महाविकास आघाडीच्या वतीनं स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचे सांगता सभा आज आदरणीय पवार साहेब, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, आदरणीय आदित्य साहेब